केळवद येथील अनाधिकृत कमांडो सैनिक स्कूलवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई। शाळा बंद करून कार्यालयाला ठोकले टाळे। संस्थेच्या इतर सदस्यांचीही होणार सखोल चौकशी। सावनेर तालुक्यातील केळवद येथे विनापरवाना सुरू असलेल्या कमांडो सैन्य व पोलीस भरती करिअर अकॅडमी सैनिक स्कूल अखेर शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। या अकॅडमीचा 38 वर्षीय संचालक हरिश्चंद्र राणे याच्यावर एका अल्पवयीन विद्यार्थिनीची गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये पॉस्को गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केळवद पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशिष सिंह ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची 17 ऑगस्ट रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। प्रशासकीय तपासणीत समोर आलेल्या माहितीनुसार या निवासी अकॅडमीत सुमारे 70 विद्यार्थी वास्तव्यास होते। त्यापैकी 21 विद्यार्थी इयत्ता 3री ते 8वीच्या वर्गातील होते। धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्याचा कोणताही अधिकृत शाळेत कायदेशीर प्रवेश झालेला नव्हता। जून 2026 मधील तक्रारीनुसार रात्रीच्या वेळी एका अल्पवयीन विद्यार्थिनीला कार्यालयामागे बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर संस्थेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे शैक्षणिक भवितव्य यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते। अखेर 22 ऑगस्ट रोजी शिक्षण विभाग व केळवद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अकॅडमीच्या प्रवेशद्वारावर शाळा बंद असल्याचे फलक लावला आणि मुख्य कार्यालयाला कुलूपही लावून सील केले। सावनेरचे गट शिक्षणाधिकारी अभिजित कावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण विभागातील वरिष्ठांच्या आदेशानुसार ओम साई कल्याणकारी शिक्षण संस्थेशी संबंधित इतर सदस्यांचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे। कोणतीही शासकीय मान्यता नसताना ही सैनिकी शाळा इतर वर्ष कोणाच्या पाठबळावर सुरू होती असा प्रश्न उपस्थित करत पालकांनी संस्थेच्या इतर जबाबदार घटकांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पीडित विद्यार्थिनीचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडा।